नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। असिस्टंट इंजिनियर महापारेषण 21 मार्चला जी डेट त्यांनी नोटिफाय केलेली आहे किंवा नोटीस दिलेली आहे महापारेषणने की 21 मार्चला ही एक्झाम होणार आहे। त्या रिलेटेड विद्यार्थी मित्र कन्फ्युजनमध्ये होते की एक्झाम कधी होईल। आता ही फायनल डेट आलेली आहे। त्याच्यामध्ये 21 मार्च म्हणजे साधारण 11 मार्चपर्यंत किंवा 10-11 मार्चला तुम्हाला त्याचं हॉल तिकीट वगैरे जे काय आहे तुमचं सेंटर वगैरे सगळं येऊन जाईल। त्यानुसार तुम्ही तसं अरेंजमेंट करू शकता, ठीक आहे। तर त्यानुसार मित्रांनो आता साधारण आपल्याकडे 20 ते 25 दिवस शिल्लक आहे, जास्त वेळ नाही आहे। जे काही खूप मोठी जम्बो जाहिरात जी होती 390 जागांची इलेक्ट्रिकलसाठी, त्यासाठी हा अतिशय मोठा आणि शेवटचा चान्स असं म्हणू शकतो बी इलेक्ट्रिकलसाठी, जे विद्यार्थी बी इलेक्ट्रिकल पासआउट आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे। त्याच्यामुळे कारण की आता एका 1.5 वर्षामध्ये 2 वेळा जागा येऊन गेलेल्या आहे। 170चा एक आहे आणि एक 390ची वॅकन्सी आणि मोठी वॅकन्सी आहे। 390 वॅकन्सी महापारेषणमध्ये म्हणजे खूप मोठी संधी आहे ही ॲक्च्युली। महावितरणमध्ये जास्त जागा असल्या तर ते आपण समजू शकतो, परंतु महापारेषणमध्ये 390 जागा आणि 170चा ऑलरेडी झालेला आहे। म्हणजे पुढचे 2-3 वर्ष 4 वर्ष जागा कधी येतील काही सांगू शकत नाही आपण। त्याच्यामुळे ही एक शेवटची संधी आहे असं समजून शेवटचे जे आपले 20-25 दिवस आहेत ते अतिशय महत्त्वाचे दिवस आहे असं समजून अभ्यास करा। कारण की हा ड्रीम जॉब आहे मित्रांनो, चांगलं वर्क प्रोफाईल आहे, चांगलं जॉब प्रोफाईल आहे, प्रमोशन प्रोफाईल खूप चांगलं आहे आणि अतिशय चांगली सर्व्हिस आहे महापारेषण एईसाठी एईची। जे विद्यार्थी आता ऑलरेडी जॉईन झालेले आहेत 2022च्या बॅचचे, त्यांना तो अनुभव आलेला असेल। मी डिमोटिवेट होऊ नका किंवा अंडर एस्टिमेट स्वतःला करू नका। 20-25 दिवससुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। त्यामध्ये तुम्ही जे शॉर्ट नोट्स काढलेले असतील किंवा तुमची जी अभ्यासाची पद्धत असेल किंवा तुम्ही जे इम्पॉर्टंट टॉपिक्सवर जास्त भर दिला असेल त्यावर सध्या रिव्हिजन करा। जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्यावर जास्तीत जास्त रिवाईज करा आणि त्यावर क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करा जे शेवटचे दिवस आहेत त्याच्यामध्ये। आणि सोडू काहीच नका, म्हणजे एक अनइम्पॉर्टंट पार्ट किंवा इम्पॉर्टंट नाही आहे असं समजून सोडू नका। कारण कुठे 1-2 प्रश्न आले तर एक प्रश्न जरी म्हटलं तरी 2.2चं वेटेज त्याला आहे। त्याच्यामुळे एका मार्काने 1.5 मार्काने सिलेक्शन गेलेले आहे 2022च्या बॅचच्या काही विद्यार्थ्यांचे। आम्हाला सगळा अनुभव त्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मी कळकळीने सांगत असतो 1-1, 2-2 मार्काने सिलेक्शन जातं। त्याच्यामुळे सोडू काहीच नका। थोडंफार तिथे एकदा तरी रिव्हिजन तुमची कमीत कमी त्या पार्टची झाली पाहिजे जे इम्पॉर्टंट नाही आहे ते, ठीक आहे। त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे नॉन इम्पॉर्टंट पार्ट आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना आतापर्यंत माहिती झाली असेल। मी सुद्धा 2-3 व्हिडिओमध्ये आतापर्यंत सांगितलेलं आहे। तर परत एकदा सांगतो, परत एकदा तुम्हाला त्यावर फोकस करायचा प्रयत्न करतो त्या पार्टवर। बघा आतापर्यंत जे काही एक्झाम झालेले आहे, महाजनको असेल किंवा महाट्रान्सको असेल किंवा बाकीच्या एक्झाम झालेले आहे किंवा आपल्या MSCB रिलेटेड 1-2 एक्झाम झालेले आहे एईच्या, बाकीच्या पण झालेल्या आहे। तर त्याच्यामध्ये महाट्रान्सकोमध्ये स्पेशली तुम्हाला सांगतो पॉवर सिस्टीमवर भर द्या। पॉवर सिस्टीमवर जितकं जास्त होईल तितकं भर द्या। रिवाईज करा, रिफ्रेश तुमचं जे काही तुमच्या पद्धतीने रिवाईज करायचं असेल ते करा। शॉर्ट नोट्स काढले असेल तर ते सगळं लक्षात घ्या। आणि पॉवर सिस्टीममध्ये त्यातल्या त्यात पॉवर सिस्टीममध्ये तुम्हाला ट्रान्समिशन लाईन किंवा ट्रान्समिशन सिस्टीम याच्यावर जास्तीत जास्त भर द्या। एकही पॉईंट, एकही क्वेश्चन त्यावरचा सुटायला नको ट्रान्समिशन लाईनचा। कारण की 50 पैकी कमीत कमी 10 ते 15 प्रश्न हे ट्रान्समिशन लाईन रिलेटेड येऊ शकतात, कमीत कमी बरं, त्याच्यावर सुद्धा येऊ शकतात। आणि फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतात ट्रान्समिशन लाईन किंवा ट्रान्समिशन सिस्टीमवर, फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतात। न्यूमेरिकल्स येणारच आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काही फॉर्म्युला बेस आहे, फॅक्च्युअल आहे, ते सगळं करून ठेवा ट्रान्समिशन लाईन रिलेटेड। आणि डिस्ट्रीब्युशन ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वगैरे बाकी जनरेशनचे प्रश्न थोडेफार इथे कमी राहू शकतात, ठीक आहे। आणि बाकी राहिलं मशीन्समध्ये मोटर्स, ट्रान्सफॉर्मर अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचे रिलेटेड फॅक्च्युअल क्वेश्चन आहे। पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप अप स्टेप डाऊन जे काही आपले प्रकार असतात सगळे ट्रान्सफॉर्मरचे, ते प्रकार कुठे काय वापरला जातो किंवा त्याचं फॅक्च्युअल क्वेश्चन म्हणजे काय, डिजिट्समध्ये त्याचे उत्तर असतात किंवा त्याचे तुम्हाला आकडा लिहावं लागतं की इतकं अंतर राहते किंवा इतकी कॅपॅसिटीचं असं हे ते सगळं बऱ्याचशा गोष्टी। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे न्यूमेरिकलसुद्धा करणं आवश्यक आहे ट्रान्सफॉर्मर रिलेटेड। त्याच्यानंतर तुमचं मशीन्समध्ये मोटर्स आहे, त्याच्यानंतर जनरेटर आहे, त्यानंतर अल्टरनेटर आहे किंवा त्याचे जे प्रकार आहे ते प्रकार कुठला प्रकार वापरला जातो किंवा कुठला प्रकार वापरायला पाहिजे हे सगळं त्याचे स्पेसिफिकेशन फॅक्च्युअल म्हणजे स्पेसिफिकेशनसुद्धा त्यामध्ये येते, न्यूमेरिकलसुद्धा येते, ठीक आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो सगळ्यात जास्त महत्त्वाचा, ज्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतील ते म्हणजे पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन सिस्टीमवर सगळ्यात जास्त ठेवलेलेच आहे। मी तुम्हाला 100% सांगतो की त्यावर जास्तीत जास्त प्रश्न येणार आहे। एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा जो पेपर झालेला आहे त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या पेपरमध्ये सुद्धा हाच प्रकारे असे प्रश्न आलेले होते। पॉवर सिस्टीममध्ये, ट्रान्समिशन
सिस्टीमवर जास्त प्रश्न येतीलच आणि त्यानंतर मशीन्समध्ये ट्रान्सफॉर्मर आणि मोटर्सवर जास्त प्रश्न येतील, लक्षात घ्या. त्यानंतर आपलं नेटवर्क ॲनालिसिस किंवा नेटवर्क थेरम, जे थेरम आहे ते सगळं थेरम करून ठेवा. त्यावर जे काही थोडंफार तुमची माहिती तुमच्याकडे असेल, जे काही तुम्ही शॉर्ट नोट्स काढले असेल ते रिवाईज करा. त्या रिलेटेड तुमचे न्यूमेरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करा किंवा त्याच्यावर जास्त प्रॅक्टिस करा. न्यूमेरिकलबद्दल एक आणखी सांगतो की 50 पैकी साधारण 25 मार्काचं न्यूमेरिकल येऊ शकते, मी तुम्हाला अंदाज सांगतो. ठीक आहे, मागच्या एक्झाममध्ये 23 मार्कासाठी किंवा 23 क्वेश्चन आलेले आहेत सॉरी, तर आता 25 क्वेश्चन येऊ शकतात 50 पैकी, आणि माझा हा अंदाज आहे आणि हा येणारच आहे 25च्या जवळपास प्रश्न न्यूमेरिकलवर. ठीक आहे, कारण आता ते न्यूमेरिकलवर जास्त भर देत आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचं रिवाईज करा, त्याचे सॉल्व्ह करून बघा, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. तुमच्याकडे MCQचे बुक असेल, MCQ बुकमधून न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, त्याचे फॉर्म्युला सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्यानंतर नेटवर्क थिअरी झालं. त्यानंतर तुमचं मेजरमेंटवर साधारण 5 ते 7 प्रश्न मेजरमेंटवर अपेक्षित आहे, मेजरमेंट रिलेटेड, त्याच्यामुळे ते सुद्धा करून ठेवा. हे 4 टॉपिक किंवा 4 सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचे आहे. पॉवर सिस्टीमवर साधारण 15 ते 20 प्रश्न येऊ शकतात, त्यातल्या तर ट्रान्समिशन सिस्टीमवर जास्त येतील. त्यानंतर तुमचं मशीन्समध्ये मोटर्स आणि ट्रान्सफॉर्मर जास्त करा, बाकीसुद्धा करा, पण हे जास्त करा. त्यानंतर तुमचं नेटवर्क ॲनालिसिसमध्ये सगळं थेरम आहे आणि आपलं जे काही सर्किट रिलेटेड सगळं आपले कॅल्क्युलेशन असतात ते न्यूमेरिकल असतात ते. त्यानंतर मेजरमेंट, बाकीचं जो आहे तो थोडं नॉन इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे तो काही येणार नाही असं नाही आहे. त्यातले 10 ते 15 प्रश्न त्यावरचे सुद्धा राहू शकतात. त्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक आहे, तुमचं ॲनालॉग आहे, त्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे, इंजिनिअरिंग मटेरियल्स आहे, सिग्नल सिस्टीम आहे, यावर एखादा प्रश्न असं येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे झालं तुमचं टेक्निकलमध्ये असा अभ्यास तुमचा आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सराव करणे किंवा जास्तीत जास्त म्हणजे आता जी स्टेज अशी आहे की तुमची टेस्ट सिरीज घेतली असेल, एखादं प्रिव्हियस पेपरचं तुमच्याकडे बुक असेल, क्वेश्चन बँक असेल, ते सॉल्व्ह करा आणि न बघता तुम्ही ते डायरेक्ट सॉल्व्ह करायला घ्या विथ टाईम लावून तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. आपलंसुद्धा एक टेस्ट सिरीज आहे, इंजिनियर अमोल ॲप आहे आपलं, इंजिनियर अमोल ॲपची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर आपण महाट्रान्सको एची टेस्ट सिरीज टाकलेली आहे. अतिशय मोठा प्रतिसाद विद्यार्थी मित्रांचा आपल्याला मिळालेला आहे, खूप बल्कमध्ये विद्यार्थी त्यावर आहे. त्याच्यामध्ये साधारण 11 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे आणि 5 फुल लेंथ टेस्ट आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे, पण अजूनपर्यंत तुम्ही परचेस केलं नसेल तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, कारण की ते आपण खूप अतिशय महत्त्वाचं सगळं ॲनालिसिस करून ते गेस्ट पेपर काढलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर घ्या, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि डिस्कॉमसाठी सुद्धा तुम्हाला ते कामात पडतील. 2 अटेम्प्ट आपण त्याला दिलेले आहे, लक्षात घ्या. तसेच महाट्रान्सकोचा कोर्ससुद्धा आपण टाकलेला होता, तोच कोर्स तुम्हाला महाडिस्कॉमसाठी सुद्धा कामात पडणार आहे, त्याची व्हॅलिडिटी आपण वाढवणार. आणि मित्रांनो, नॉन टेकमध्ये बघा, हा टर्निंग पॉईंट आहे. तुमचं सिलेक्शन नॉन टेकमुळेच होते, म्हणजे 80-90% तुमचं सिलेक्शन नॉन टेकवर डिपेंड असते, जास्तीत जास्त रिजनिंगवर डिपेंड असते, कारण की तिथे वेळ जातो. लक्षात घ्या, रिजनिंगमध्ये तुम्हाला रिजनिंग किंवा ॲप्टिट्यूड जे असेल, रिजनिंगमध्ये तुम्हाला तुमचं पझल्स असतील, सिटिंग अरेंजमेंट असतील, डेटा इंटरप्रिटेशन असेल किंवा या रिलेटेड तुम्ही जास्तीत जास्त त्याचं प्रॅक्टिस करा. जी लेंदी क्वेश्चन आहे ते लेंदी क्वेश्चन जर आले तर तुमचा वेळ जातो आणि लेंदी क्वेश्चनच येतात, त्याच्यामुळे तुमचा वेळ जायला नको. त्याची प्रॅक्टिस करा. क्वेश्चन बँक असेल तर क्वेश्चन बँकमधून प्रॅक्टिस करा. बँकिंगचं जे क्लेरिकल आणि PO लेवलचं असतं ते करा. PO लेवलपर्यंत सुद्धा हा पेपर जाऊ शकतो नॉन टेकचा. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा तिथे वेळ पुरत नाही. मी तुम्हाला आताच सांगतो, तुम्हाला तिथे वेळ पुरत नाही, त्याचा वेळ पुरत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला टेक्निकलला वेळ देता येत नाही. ठीक आहे, तसं तुम्हाला टेक्निकल, ॲप्टी, रिजनिंग आणि मराठी असे 4 स्लॉट असतात. तुम्ही कधी कुठलाही सॉल्व्ह करू शकता, असं काही हरकत नाही. तुम्ही कधी तुम्हाला वाटेल तसं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणि निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला गेसिंग करता येत नाही. गेसिंग करूच नका, कारण 5 ऑप्शन आहे. तुमचं गेसिंग असं करेक्ट येणं अतिशय कठीण असतं आणि तुमचं फॉर एक्झाम्पल 150 पैकी तुम्ही जर 90 मार्काचा ॲक्युरेट सोडवला असेल तर 90 तुमचे जे काय तुम्हाला तेवढे मार्क मिळतील. तर तुम्ही जर 5 जरी क्वेश्चन गेस केलं तर 5 तुमचे तिथे 2-3 मार्क तुमचे कमी होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तसं करू नका आणि 1-1 मार्काने सिलेक्शन जातं. परत मी तेच सांगतो आहे. त्याच्यामुळे गेस शक्यतोवर करू नका. खूपच तुम्ही कन्फ्युजनमध्ये 5 पैकी 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन असेल किंवा तुम्ही 3 तुम्हाला वाटत असेल की 3 ऑप्शन नाही आहे पण तो 2मध्ये कन्फ्युजन आहे, तरच एखाद्या वेळेस गेसिंग करा. 2-4 क्वेश्चनमध्ये जास्त गेस करू नका. ठीक आहे, शक्यतो गेसिंग करूच नका. ठीक आहे, कारण निगेटिव्ह मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंगमुळे इथे प्रॉब्लेम होतो. महाट्रान्सकोमध्ये, महाजनकोमध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, लक्षात घ्या. अतिशय मोठी संधी आहे, त्याच्यामुळे 1-1 पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा सांगतो आहे, कारण 2-3 एक्झाम झालेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो अनुभव आलेला आहे विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये नॉन टेकमध्ये ॲप्टिट्यूडला सुद्धा महत्त्व आहे, मराठीला सुद्धा महत्त्व आहे. याच्यामध्ये तुम्हाला 0 मार्क चालत नाही. 20 प्रश्न 10 मार्क असतात, त्यापैकी 1-2 मार्क तुम्हाला कमीत कमी मिळणे आवश्यक आहे. मराठीमध्ये स्पेशली सांगायचं तर मराठीमध्ये पॅसेजेस येतात जास्त, म्हणजे 20 पैकी 10 प्रश्न पॅसेजचे राहतील आणि बाकी तुमचं ग्रामॅटिकल 2-4-5 प्रश्न राहतील आणि बाकी सेंटेन्स करेक्शन वगैरे अशा टाईपचे मराठीमध्ये प्रश्न राहतात. पॅसेजवर जास्त भर द्या. ठीक आहे, आणि ॲप्टिट्यूडमध्ये कुठलाही काही पार्ट ते विचारू शकतात. प्रॉफिट अँड लॉस विचारू शकतात, सिम्पल इंटरेस्ट
कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे किंवा बाकीचं बरेचसे टॉपिक्स आहे याच्यामध्ये ॲप्टिट्यूडमध्ये ते काही विचारू शकतात. ॲप्टिट्यूडमध्ये आपण असं सांगू शकत नाही का हा इम्पॉर्टंट आहे नॉन इम्पॉर्टंट आहे, तर तो ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा वेळ जातो. त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. क्वेश्चन बँक असेल तुमच्याकडे क्लेरिकलची लेवलची बँकिंगची किंवा PO लेवलची, तर त्याची प्रॅक्टिस करा. RS अग्रवालचं बुक आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा त्याच्या रिलेटेड तुम्ही जे काही सर्च करू शकता यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी हे नॉन टेकसाठी अतिशय याच्यामध्ये तुम्हाला हा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा जो स्कोर आहे तुम्हाला 150पैकी तुम्ही जर ओपन OBCमध्ये असाल तर 95+ तुमचा स्कोर असणं आवश्यक आहे. 95च्या जर तुम्ही खाली येत असाल 150पैकी तर तुमचं सिलेक्शन तिथेच गेलं असं समजून जा. ठीक आहे. त्याच्यामुळे 95च्या वर तुमचा स्कोर आला पाहिजे. बाकी तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST NT वगैरे तर तुम्हाला 55 to 65च्या रेंजमध्ये तुमचा स्कोर आला पाहिजे. हां ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये सांगतो आहे बरं, पर्सेंटेजमध्ये. तसं तुम्ही 85 to 95 वगैरे पकडून घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा अंदाजाने तुमचा पेपर तिथे गेला पाहिजे. आणि आता शेवटच्या स्टेजमध्ये शेवटच्या 20-25 दिवसामध्ये फक्त स्वतःचं ॲनालिसिस करा, रिवाईज करा आणि पेपर द्या. रिवाईज करा, पेपर द्या, रिवाईज करा, पेपर द्या. तुमच्याकडे जेवढे टेस्ट सिरीज असतील तेवढे सगळे यूज करा. मी असं म्हणत नाही की एकच टेस्ट यूज करा, कुठलंही यूज करा, कसं यूज करा, फक्त त्याच्यावर अंदाज घेऊ नका. फॉर एक्झाम्पल 150पैकी तुम्हाला 60च मार्क आहे तर तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, किंवा 150पैकी तुम्ही 120 मार्क आहे तर तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. कारण ती टेस्ट सिरीज त्यांच्या लेवलची असते ज्यांनी ती काढलेली असते, परंतु पेपर हा वेगळा असतो. ठीक आहे. पेपर हा नेहमी वेगळा असतो. त्यानुसार तुमचा अंदाज तिथे वेगळा, तुमचं गेसिंग इथे चुकू शकतं. पेपर फक्त कशासाठी आहे की आपलं ॲनालिसिस झालं पाहिजे आणि आपल्याला 2 तासामध्ये किती आपण सॉल्व करू शकतो आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे आता स्वतःचं ॲनालिसिस करा आणि स्वतः ते क्वेश्चन पेपर सॉल्व करा आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यासावर कुठे भर द्यायचा, कुठे कमी पडतं आहे, कुठे जास्त तुम्हाला फोकस करणं आवश्यक आहे ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. त्याच्यामुळे असं लक्ष देऊन अभ्यास करा. शेवटचे 20 दिवस आहे अतिशय महत्त्वाचे दिवस आहे. एकही मिनिट वाया घालवू नका. तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा, बंद करा, ग्रुपमधून लेफ्ट करा, ग्रुप म्यूट करा. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. WhatsApp बंद करा, Facebook बंद करा, Instagram बंद करा. शक्यतोवर ते करा, कारण की हे शेवटचे दिवस आहे. एक दिवस, एक मिनिट, एक तास अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. 21 तारीख त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे साधारण 10 ते 12पर्यंत हॉल तिकीट येऊन जाईल. आता हॉल तिकीटच्या टेन्शनमध्ये राहू नका. हॉल तिकीट आलं नाही असं करू नका. 21 तारखेला एक्झाम होणार म्हणजे होणार आहे. त्याच्यामुळे 10-12पर्यंत तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानुसार तुमचं प्लॅनिंग करा, तुमचं सेंटरचं वगैरे जे असेल ते. आणि बाकी सध्या रिवाईज करा, रिफ्रेश करा पूर्ण जे काय असेल तुमचं झालं असेल ते. आणि टॉपिक कुठलाही सोडू नका, टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. कुठेही काही ते विचारू शकतात. एखाद्या पोर्शनवर खूप जास्त प्रश्नसुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे ते त्यावर डिपेंड आहे IBPSवर. ते कुठलाही प्रश्न विचारू शकतात. असं नाही की हा नॉन इम्पॉर्टंट आहे, एखादं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर 4-5 प्रश्न विचारून घेतील. अशा जणांचं काय होतं की मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की विद्यार्थी मित्र खूप जास्त तयारीमध्ये असतात, चांगल्या तयारीमध्ये असतात, कॉन्फिडंट असतात, परंतु पेपरमध्ये गोंधळतात. असं करू नका. पेपरमध्ये गोंधळू नका आणि स्वतःचं सेल्फ हे करा. म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी तरी कमीत कमी अभ्यास करू नका आणि बाकी त्याच्या आधीपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकता. एक दिवसपर्यंत म्हणजे उद्या पेपर आहे तर आज अभ्यास करणं सोडून द्या. शक्यतोवर सोडा. मी जर तेच म्हणाल तुम्हाला, परंतु बघा तुमचं कसं काय मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. तर मेंटल तुमची लेवल जी असते, मेंटलची सिच्युएशन असते ती अतिशय महत्त्वाची असते पेपर देताना. तुमचा अभ्यास किती असो, पण त्यावेळेस जर तुम्ही गोंधळले तर तुमचा पेपर गडबडतो, 100% गडबडतो. त्याच्यामुळे तसं करू नका. थोडंसं माइंड पीसवर सुद्धा वर्क करा. शक्यतोवर आता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक्सरसाइज आहे किंवा वॉर्मअप आहे, सकाळी उठून वगैरे मेडिटेशन आहे. हे शक्यतोवर करा पुढचे 20-25 दिवस किंवा 10-15 दिवस. त्याने खूप फरक पडतो. सकाळी तुम्ही उठून एक 6-7 वाजता जरी केलं तुम्ही उठल्यावर वगैरे तर शक्यतोवर करा. मेडिटेशन करा, वॉर्मअप करा, जॉगिंग करा किंवा घरच्या घरीच आपण जे करू शकतो ते करा. ठीक आहे. त्याने खूप फरक पडतो मित्रांनो. त्याचा तुमच्या पेपरवर इफेक्ट होत असतो आणि होणारच आहे, तुमचं लक्षात घ्या. मी जास्तीत जास्त गायडन्स माझ्याकडून, माझा जो अनुभव आहे त्यावरून मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो. आणि बाकी तुमचं जे काही आता अभ्यास झालेलाच असेल असं मी गृहीत धरतो. फक्त आता रिवाईज करणे आणि टेस्ट देणे, स्वतःला प्रॅक्टिस करणे, स्वतःची तयारी करून घेणे की आपले किती झालेलं आहे आपलं ते आपल्याला लक्षात येतं. कारण आपण बरेचसे विद्यार्थी खूप अभ्यास करतात, खूप 8-8, 10-10 तास अभ्यास करतात, पण तो पेपर एकही देत नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट पेपरला गेले की त्यांचा गोंधळ उडतो, 100% गोंधळ उडतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तसं करू नका. तुम्ही स्वतः पेपर द्या. आता हे शेवटचे दिवस आहे. 10-15 दिवसामध्ये जे काही तुमच्याकडे टेस्ट सिरीज असेल ते द्या. शेवटचे 5 दिवस टेस्ट सिरीज देऊ नका. म्हणजे बघा 21ला पेपर आहे तर 15-16ला टेस्ट सिरीज देणं बंद करा. त्याच्या आधी म्हणजे आतापासून 15-20 तारखेपर्यंत तुम्ही 15 तारखेपर्यंत तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. अशा रीतीने तुमचं प्लॅनिंग करा आणि स्वतः प्लॅनिंग करा. इतरांकडून करून घेऊ नका. तुम्ही सगळं ग्रुपमध्ये तुम्ही करता आणि एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास जास्त असतो, एखाद्याचा विद्यार्थ्याचा कमी असतो असं नाही आहे. स्वतःचंच प्लॅनिंग स्वतः करायचं असतं. ठीक आहे.
आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला गाईडलाईन किंवा थोडंफार मी ते डायरेक्शन मोटिवेशन द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये. बाकी अब एक्झाम आता 21 तारखेला अपेक्षित आहेच, त्याच्यामध्ये पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच, परंतु प्रयत्न 100% केले पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडंफार मोटिवेशन मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे महाडिस्कॉमच्या रिलेटेड व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.